फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। जमील शेख, आप देख रहे हैं मानव समाचार। कोपरगांव से रिपोर्टिंग कर रहा हूँ। भीम आर्मी जो शाखा है, संगठना है, भाई चंद्रशेखर आज़ाद जी की जो संगठना है भीम आर्मी, उसके कोपरगांव तालुका अध्यक्ष मुन्ना भाई शेख, इन्होंने उनके पद से इस्तीफा दे दिया है। तो आइए हम उनसे जानकारी लेते हैं कि किस कारण उन्होंने इस्तीफा दिया है और उन्होंने बहुजन युद्ध पैंथर सेना उसमें उन्होंने प्रवेश किया है। उनको अहमदनगर जिला अध्यक्ष का पद मिला है। तो आइए हम उनसे जानकारी लेते हैं। क्रांतिकारी जय भीम। मी सर्वप्रथम भीम आर्मीमध्ये कोपरगाव तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत होतो, परंतु मी कुठल्याही संघटनेला नाव ठेवावं इतका मी मोठा नाही। मला काम करायचं आहे ते फक्त निळ्या झेंड्याखाली, आणि तो कुणाचाही असो, निळ्या झेंड्याखाली मी काम करणार। आणि त्यातच बाईंबरोबर बोलणं झालं। बाई म्हणे तुम्ही नगर जिल्ह्याची धुरा सांभाळा। आईसाहेब बहुजन युद्ध पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्याशी फोन कॉलवर जे बोलणं झालं आणि त्यावर ते म्हटले की तुम्ही नगर जिल्ह्याची धुरा सांभाळा, आणि ती नगर जिल्ह्याची धुरा सांभाळून मी त्यांचं नाव कसं लौकिक होईल हेच मी कार्य याच्यातून करणार आहे। कि अगली जो कामगारी होगी वो कैसी रहेगी, वो सिस्टम कैसा रहेगा, अपने ज़िले का कैसी बॉडी बनाएंगे? सर्वात आधी मी नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा बांधणी करणार। थोड्याच 1 महिन्याच्या आत मी जिल्हा बांधणी करून नगर जिल्ह्यातील जेवढे तालुके असतील त्या तालुक्याची बांधणी करून प्रोटोकॉलनुसार कसं काम करायचं ही सिस्टीम सर्वांना सांगणार आहे, आणि प्रोटोकॉलनुसारच संघटनेचं काम कसं वाढतं हे दाखवून देणार आहे। आणि बहुजन युद्ध पॅन्थर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेशजी सुपारे साहेब यांच्या मार्गदर्शनानेच मी काम करणार आहे, आणि भाईसाहेब जाधव यांचं नाव नगर जिल्ह्यामध्ये यांच्या नावाचा झेंडा मी गाडणार आहे। आजपर्यंत त्यांनी भरपूर गोष्टींचे न्याय मिळवून दिलेले आहेत। त्यांनी विदर्भात असो किंवा महाराष्ट्रात असो किंवा UP असो, MP असो, राजस्थान असो, छत्तीसगड असो, प्रत्येक स्टेटमध्ये आज रोजी भाईसाहेब जाधव यांची फॅन फॉलोइंग आहे। का आहे? कारण त्यांचं काम खरं आहे, त्यांचं काम खोटं नाही आहे। जे काम करतात ना ते खरं काम करतात। त्यांनी जे काम हातात घेतलं ते काम हातात घेतल्यानंतर त्याचा शेवट करतात, ते महत्त्वाचं आहे। काही संघटना काय करतात, फक्त शो शायनिंग करतात। आपल्याला शो शायनिंग चालत नाही। आपण कोणत्याही पक्षाकडे जात नाही, आपण पक्षांच्या विरोधी आहे। मी तुम्हाला आज रोजी सगळं क्लिअर करतो। आपण फक्त संघटनेचं काम करू शकतो। आपण BJPचे तलवे चाडू शकत नाही, राष्ट्रवादीचे तलवे चाडू शकत नाही, शिवसेनेचे तलवे चाडू शकत नाही। आपलं एकच ध्येय आहे, बहुजन युद्ध पॅन्थर संघटनेकडून काम करायचं व आपल्या कामाच्या पद्धतीने आपली बहुजन युद्ध पॅन्थर संघटना वाढवायची। गरीब व तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा। संघटनेच्या माध्यमातून कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल तो पण आपण सगळ्या गोष्टी कायदेशीरच करणार आहोत। आपलं काम हे कायदेशीर राहील। आपलं यांचे कोणतेही प्रकरण नसतील, ते मोर्चानुसारच ते कामं होतील। असं नाही की आपण दुसरा उपाय कधीच करणार नाही। जो आपला उपाय असेल तो कायदेशीर असेल। त्यामुळे आज रोजी बहुजन युद्ध पॅन्थरमध्ये आज संघटनेमध्ये जेवढे आज कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रवेश केला, त्यांनी प्रत्येकाने फक्त एक करून त्यांचं नाव सांगून द्यावं। प्रत्येकाने एक नाव सांगून द्यायचं कार्यकर्त्यांनी। पुढे नाव सांगा तुमचं। माझे नाव दत्तात्रय दिगंबर खंडेजोड। मी आज बहुजन युद्ध पॅन्थरमध्ये सामील झालेलो आहे। मी माझे पद जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। मी माझ्या पदाचा गैरवापर करणार नाही व शोषित, दलित, पीडित सर्वांसाठी मी योग्य रीतीने काम करीन, असे मी सर्वांना जय भीम। मी सोमनाथ विश्वनाथ कांबळे, राहणार वडगाव। मला भाईने जिल्हा सचिवचं पद दिलेलं आहे, आणि या शाखेमध्ये भाईंच्या मी खूप चांगल्या रीतीने काम करीन, आणि जिथं अन्याय झाला तिथं आमची संघटना उभी राहणार। एवढं बोलून 2 शब्द समजले।
मी सुनील ज्ञानदेव मोकळ. मी माझी नियुक्ती जिल्हा उपाध्यक्ष पदावर झालेली आहे. मी या संघटनेत आल्याच्यानंतर म्हणजे आल्यापासून कोणत्याही प्रकारची सेटलमेंट करणार नाही, कारण इतर संघटनेमध्ये भरपूर प्रकारची सेटलमेंट झालेली आहे. तर आपली फक्त एकच ट्रीटमेंट राहणार, नो सेटलमेंट.